This call is now being recorded. Today we are going to design a 4:1 multiplexer, the ladder logic for the 4:1 multiplexer. Before proceeding further, let me know about the 4:1 mux. Okay. So tell me how many inputs are applied to mux for this 4:1. There will be how many inputs? Four inputs, ma'am. Okay, four inputs. So let's consider these four inputs as D1, D2, D3. Okay. So let this be your D1, then D2, D3 and D4. Okay, and single output, that is Y. And there are how many select pins for 4:1 mux? Two select pins. Okay, two select pins. Let that select pins be S1 and S0. Okay, S1 and S0. So now when you're trying to find out the output is connected or considered or selected on the basis of value of S1 and S0. That means if your value of S1 and S0 is both are 0 0, then y will select which input. आता इथे जे D1 D2 D3 मेन्शन केलं, मग इथे काय तो सिलेक्ट होणार D1. जनरली आपण डिनोट कसं करतो, D0 D1 D2 आणि D3. आता अज्युम करा की 0 0 ला तो सिलेक्ट काय करणार आहे, फर्स्ट इनपुट विच इज D1. देन फॉर 0 1 it will select input D2. For 1 0 it will select input D3 and for 1 1 it will select D4. ठीक आहे. सो ही आपल्याला जनरल कंडिशन्स माहिती आहे. आता मला लॅडर लॉजिक डेव्हलप करायचं आहे. लॅडर लॉजिक डेव्हलप करताना जी D1 ची व्हॅल्यू जर 0 असेल, कारण काय आपल्याला कंडिशन्स काय कंपल्सरी कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहे, दॅट S1 मस्ट बी सिलेक्टेड, S0 मस्ट बी सिलेक्टेड अँड D1 मस्ट बी प्रेझेंट. ठीक आहे. सो देन अँड देन द आउटपुट कॉइल मे जनरेट सम सिग्नल. सो लॅडर लॉजिक मध्ये काय राहणार आहे, इकडे आपण आउटपुट कॉइल लावणार आहे. ठीक आहे, एक लास्टला. पण इन बिटवीन आपल्याला काहीतरी लॉजिक डेव्हलप करायचंय. सो हा तुमचा वाय आहे. वायची व्हॅल्यू काय होणार आहे, व्हेरी होणार आहे. इट विल नॉट बी फिक्स्ड. ही फिक्स नाही राहणार. जसं जसं ही व्हॅल्यू राहील, सिलेक्ट पिन 0 0 असेल तर त्यावेळेस D1 कनेक्ट झाला पाहिजे. D1 कनेक्ट कसा होणार आहे, जर तुमचा S1 आणि S0 प्लस D1 ची काहीतरी व्हॅल्यू, या दोन्ही गोष्टी तुमच्या काहीतरी इनपुटला दिलेल्या असतील तर तुमचा वायला काय जनरेट होणार आहे, D1 जो असेल तो आउटपुट जनरेट होणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू जी आहे, आता लॅडर लॉजिक मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही स्विच कन्सिडर करताय, नॉर्मली ओपन नॉर्मली क्लोज, हे कोणत्या बेसिसवर सिलेक्ट करायचे असतात, की ज्या मोमेंटला मला कंडिशन ऑफ करायची, जेव्हा मी PLC रन करते किंवा सिम्युलेट करते. ठीक आहे. आणि मला त्यावेळेस काय करायचं, स्विच ऑफ असला पाहिजे. तर जेव्हा स्विच ऑफ असला पाहिजे म्हणजेच इक्वल्स टू व्हॅल्यू माझे 0 पाहिजे, त्यावेळेस मी घेताना सिलेक्ट करते स्विच नॉर्मली क्लोज्ड. सो स्विच कोणता घ्यायचा, नॉर्मली क्लोज्ड. ज्या मोमेंटला मला कंडिशन PLC मध्ये रन करताना स्विचला ऑन करायचंय, स्विचला ऑन करायचंय, इन दॅट केस आय एम गोइंग टू सिलेक्ट नॉर्मली ओपन स्विच. ओके. म्हणजे ऑन म्हणजेच काय, लॉजिक 1. सो त्यावेळेस मी काय घेणार आहे, स्विच नॉर्मली ओपन स्विच घेणार आहे. नॉर्मली ओपन स्विच. ठीक आहे. सो आपण आता काय केलंय, ही कंडिशन्सनुसार आता आपल्याला इथे डेव्हलप करायचं आहे. समजा आता लॅडर लॉजिक मी इथे नवीन, इकडे तुम्हाला हे समजलं असेल तर एक मी नवीन घेते. ठीक आहे. सो याच्यामध्ये पहिलं काय होतं, S1 आणि S0. ओके. 0 0 0 1 1 0 1 1. वाय काय होता तुमचा,
डायग्राम प्रमाणे आपला D1 D2 D3 D4 ठीक आहे. सो ह्या कंडिशन मध्ये पहिलं काय S1 आणि S0 मी सांगितलं काय की जेव्हा मला 0 कंडिशन असेल किंवा मला स्विचला ऑफ करायचं असेल त्या केसमध्ये मी कोणता स्विच यूज करते नॉर्मली क्लोज स्विच. मग पहिला मी नॉर्मली क्लोज स्विच घेतला हा इंडिकेट केला ॲज अ S1 ठीक आहे. सेकंड नॉर्मली क्लोज स्विच घेतला कारण दोन्ही पण व्हॅल्यू काय 0 आहे हा इंडिकेट केला S0 ठीक आहे. दोन्ही कंडिशन काय कंपल्सरी आहेत म्हणजे दोन्ही जर 0 असेल देन अँड देन इट विल जनरेट और इट विल सिलेक्ट दी इनपुट व्हॅल्यू ऑफ D1. आता D1 मला काय पाहिजे कंपल्सरी काहीतरी इनपुट पाहिजे डेटा इनपुट असलं पाहिजे. मला डेटा इनपुट इट शुड नॉट बी 0 म्हणून मी काय केलं त्याला सिलेक्ट केला हा काय असला पाहिजे डेटा इनपुट तुमचा 1 असला पाहिजे तरच Y तुमचा काय घेणार आहे 1 पास करणार आहे सिग्नल ठीक आहे. सो कंडिशन काय येते मग इथे तुम्ही काय करता Y कडे सिग्नल पास करता ठीक आहे. सो ही कंडिशन आली म्हणजे जेव्हा मी हे दोन्ही ऑफ करणार म्हणजे 0 करणार ठीक आहे त्यावेळेस हा काय करणार आहे सिलेक्ट करणार D1 ठीक आहे. आणि D1 काय असला पाहिजे 1 असला पाहिजे म्हणजे मला याला काय करावं लागेल ऑन करावं लागेल. सो याला ऑन करणार हे जनरली काय असतात याला मी काय करणार ऑफ करणार जेव्हा मी PLC रन करते. सेम वे मला कंडिशन काय पाहिजे आता आयदर D1 और D2 और D3 और D4 म्हणजे मला असं नाही पाहिजे की कंपल्सरी पहिल्यांदा D1च सिलेक्ट झाला पाहिजे. सिलेक्ट पिन्स कोणत्या पण व्हॅल्यू देऊ शकतात ठीक आहे. आपण कोणत्या पण व्हॅल्यू रँडम घेऊ शकतो इन बिटवीन. सो मग सिम्पली काय करणार मी आय विल कनेक्ट दिस सेकंड कंडिशन इन टू द पॅरलल. सो इथे परत सेकंड कंडिशनला जो 0 वाला आहे त्याला क्लोज स्विच घ्या जो 1 वाला आहे त्याला नॉर्मली ओपन स्विच घ्या नंतर तुमचा D2 इथे येईल ठीक आहे. इथे D2 येणार आणि तुमचा इथे काय जाणार Y. सो हे डायरेक्टली कनेक्ट केलं तरी चालेल याचं काम नाहीये ठीक आहे. नंतर परत सेम कंडिशन येणार आता काय सांगा बरं मला इथे स्विच कोणता येणार S1 चा नॉर्मली ओपन येईल की नॉर्मली क्लोज येईल ह्या कंडिशनसाठी पहिला S1 कसा येईल Normally open. नॉर्मली ओपन गुड कारण आपल्याला 1 पाहिजे म्हणजे त्याला मला रन करताना ऑन करायचं आहे. ऑन करण्यासाठी हा आधी काय असला पाहिजे ऑफ असला पाहिजे देन आय कॅन टर्न इट ऑन वाईल रनिंग दी PLC. सो हा 1 केला पुढे 0 आहे म्हणजे काय येणार नॉर्मली क्लोज्ड. मग तो ऑन ऑफ केल्यानंतर तो काय येणार त्याची व्हॅल्यू 0 घेणार त्यावेळेस तो सिलेक्ट कोणता करतोय D3 आणि हा कनेक्ट झाला. आता दोन्ही 1 पाहिजे म्हणजे काय दोन्ही पण काय असले पाहिजे नॉर्मली ओपन आणि तुमचा लास्टचा झाला D4 तो पण आपण काय केला पॅरलल मध्ये कनेक्ट केला. सो दिस इज द लॅडर लॉजिक फॉर दी 4:1 मार्क्स हेच आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. आता इम्प्लिमेंट करताना पहिले काय 0 म्हणजे काय नॉर्मली क्लोज स्विच. सो मी पहिला नॉर्मली क्लोज स्विच आता आपला जो WinPro लॅडर आहे त्याच्यामध्ये आपण इनपुट अदर लेटर्सने इंडिकेट नाही करू शकत आपल्याला X1 X2 X3 हेच घ्यायचे आहे ठीक आहे. तर मग इथे काय करू आपण सिलेक्ट पिन्स जे आहे सिलेक्ट पिन मधला X1 आणि X0 या मॅनरने घेऊया ठीक आहे. सो पहिला मी X1 लेट दॅट बी युअर MSB बिट आणि सेकंड परत अजून एक 0 आहे ना बोथ म्हणजे हा अजूम करा हा तुमचा S1 झाला आणि X0 म्हणजे झाला तुमचा S0 ठीक आहे. पुढे मला काय करायचंय D1 कनेक्ट करायचं आहे D1 मस्ट बी 1 सो हेन्स इट शुड बी नॉर्मली ओपन स्विच मग आपण त्याला ॲज अ X2 घेऊया ठीक आहे. त्यानंतर पुढे मला काय करायचं आहे आउटपुट कनेक्ट करायचं आहे सो Y0 घेऊ ओके. पुढे आपल्याला सेकंड कंडिशन काय आहे की इट इज नॉट कंपल्सरी की आपण सिरियलीच हा व्हॅल्यू आउटपुट जनरेट केला पाहिजे. मग आपण काय करणार नेक्स्ट टाइमला
अल्टरनेटिव्ह व्हॅल्यू पण घेऊ शकतो बिकॉज इट डिपेंड्स अपॉन दी सिलेक्ट पिन्स. मग मी काय करणार, आधी हे सगळे इनपुट्स घेऊन टाकते. आता हा झाला 0 0, नंतर काय घेणार 0 1, म्हणजे एक क्लोज स्विच. परत हा काय झाला x1, देन ओपन स्विच x0. ओके, परत हा झाला 0 0 0 1. आता काय करायचं आहे 1 0 घ्यायचं आहे. 1 0 म्हणजे हा x1 आणि हा 0 x0. देन नेक्स्ट काय घ्यायचंय मला 1 1 म्हणजे दोन्ही 1 x1 आणि x0. एक मिनिट, लेबल चुकला. आता मला काय करायचं, हे व्हर्टिकली कनेक्ट करायचे आहेत ना. इथे मला हे रंग्स नको, हे झाले काय सेपरेट रंग झाले. मला हे एकाच फर्स्ट रंगलाच कनेक्ट करायचे. मग मी व्हर्टिकल लाईन इथे ड्रॉ करून घेते. ओके, सो हे काय झाले पॅरलल मध्ये कनेक्ट झालेले आहेत. सो ही लाईन त्याची पॅरललची आहे आणि ही लाईन त्याची पॅरललची आहे. ठीक आहे, सो पॅरलल मध्ये कनेक्ट झालंय. आता प्रत्येक ठिकाणी मला कंडिशन्स काय घ्यायच्या आहे की पहिल्याला मी काय घेतलं होतं 0 0 ला, हा माझा D1 होता ॲझ्युम करू. पुढचा काय करायचा सिलेक्ट करताना दुसरा घ्यायचा आहे. सो इथे ॲझ्युम करूया, सॉरी व्हर्टिकल लाईन इथे न टाकता इकडे घ्यावी लागेल. एक मिनिट, आधी हे आउटपुट घेऊया. पहिला काय घेतला सिलेक्ट केला D1 घेतला. नंतर इथे ॲझ्युम करू आपण x3 ॲज युअर D2. नंतर ॲझ्युम करूया x4 ॲज युअर D3 आणि x5 ॲज युअर D5 आणि मग व्हर्टिकल लाईन्स कनेक्ट करू. ठीक आहे, सो कनेक्ट झालेला आहे. याप्रमाणे तुमचा डिझाईन झालेला आहे. सो ही जी डायग्राम आपण इथे ड्रॉ केली ती जशीच तशी आपण इम्प्लिमेंट केली. हा D1 D2 D3 D4, तेच इथे काय दिसतंय x2 x3 x4 x5 आणि आउटपुट तुमचा. सो आपल्याला हे काय करायचंय रन करायचंय. रन करताना एक एक कंडिशन चेक करायची आहे. पहिले सिम्युलेशन, देन रन PLC. ठीक आहे, सो आता एक एक कंडिशन चेक करू. पहिले तर हे सगळे जे ऑन स्विच झालेले आहेत त्याला ऑफ करून टाकू. आपण एक ऑन आहे त्याला ऑफ करू. आपण एक ऑन आहे त्याला ऑफ करून घेऊ. ठीक आहे, ऑफ करू. ओके, आता जी दिसते कंडिशन, पहिलं तर मी काय सांगितलं की स्विच ऑफ. स्विच ऑफ म्हणजे काय, जे नॉर्मली हे बघा आता इथं राईट क्लिक केल्यानंतर मी काय करते याला ऑन करते. ह्या स्विचला काय केलं ऑन केला की तो असा दिसतोय. आणि जेव्हा मी याला ऑफ करते रन करताना तर तो रेड मार्कमध्ये इंडिकेट करतो. त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू काय झाली त्याची स्विच ऑफ झालाय, म्हणजेच काय झाली व्हॅल्यू इथे नॉर्मली क्लोज जो होता त्याची व्हॅल्यू काय झाली 0. याची व्हॅल्यू काय झाली 0. इनपुट तुमचा काय आहे 0 आहे. ज्या वेळेस मी इनपुट हा D1 जो आहे तो ऑन करेल त्यावेळेस आउटपुट काय झाला 1 जनरेट झाला. Without considering this value, that means what it indicates, it has selected the input value x2. ठीक आहे, 4:1 मक्स मध्ये जो त्याचा y आहे, y ने काय केलाय पहिला इनपुट सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे कोणता सिलेक्ट केलाय, हा वाला त्याने सिलेक्ट केलाय, D1 सिलेक्ट केलाय विथ दॅट कंडिशन. आता सेकंड कंडिशन मध्ये काय करायचंय मला, की मला फक्त काय करायचंय x5 सिलेक्ट करायचंय फक्त. सो मी याला काय करेल आधी ऑफ करेल. बाकीचे ज्यावेळेस सिलेक्ट पिन्सच्या व्हॅल्यू ज्या काही करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑन असतात त्यावेळेस तो करस्पॉन्डिंग इनपुट सिलेक्ट केला जातो. आणि तो इनपुट पण काय असला पाहिजे 1च असला पाहिजे. कारण का, देन अँड देन युअर कॉईल विल गेट एनर्जाइज्ड, मीन्स इट शोज सम आउटपुट. अदरवाईज तुमचं जर इनपुट व्हॅल्यू 0 असेल तर आउटपुटला कायम तुम्हाला काय दिसणार आहे 0च दिसणार आहे. तुम्हाला काहीच आउटपुट जनरेट होणार नाही. किंवा काही जरी इनपुट त्याने x2 इथे सिलेक्ट केलेलं असलं तरी इथे आउटपुट काय x2 ची व्हॅल्यू काय 0च आहे. त्यामुळे इथे व्हॅल्यू पण काय जाते 0च जाते. आपल्याला काय कंडिशन बघायची की द कॉईल शुड एनर्जाइज्ड. सो वेन यू सिलेक्ट दी लाईन्स S1
and S0 as 0, then its contacts are remain unchanged. So the rung D1 is true, means ही जी आहे तुमची ती ट्रू व्हॅल्यू होते. सो दॅट मीन्स इफ युअर व्हॅल्यू ऑफ D1 इज 1, म्हणजे 1 असेल, so that means you make it turn on, then D1 will get closed and output coil will get energized. So इथे output काय आला? 1 आला. So red indicate what? Coil get energized. After that, if you try to make it off, that means if D1 remains open or 0, in that case the coil will get de-energized. So output will be 0 permanently. So to generate some output, you must carry the input as 1. The value of input must be 1. सो हा जे इनपुट व्हॅल्यू आहे D1, D2, D3, D4 त्या काय असल्या पाहिजे? 1 असल्या पाहिजे. आता ज्या मोमेंटला मला X3 सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच इथे काय आला? हा D1 होता, हा D2 आला होता, हा 0 आणि हा काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. म्हणजे मला याला काय करावं लागेल? ऑन करावं लागेल. ठीक आहे, 0, 1 आणि या मोमेंटला मी काय केलं? याला ऑन केला. सो आउटपुट काय आला? याने काय सिलेक्ट केला? X3 सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा कंडिशन चेंज होते, आता हे इथे खाली लाल का झाले? कारण मी लेबल सेम दिले. लेबल जर चेंज केले तर तुम्ही अजून सेपरेट करू शकता. आपण एक काम करू, लेबल पण चेंज करून तुम्हाला मी दाखवेल. आता सध्या वेगळ्या वेगळ्या कंडिशन चेक करू. आता हा मला नाही सिलेक्ट करायचा आहे, सो याची व्हॅल्यू मी डिसेबल केली. ज्यावेळेस सिलेक्ट पिनची व्हॅल्यू ही ऑन केली मी आणि याला ऑन केला, तर तो काय होतोय? आउटपुट सिलेक्ट करायला पाहिजे. सो हा नॉर्मली ओपन आहे, त्याला काय करावं लागेल? मला ऑफ करावं लागेल. ठीक आहे, सो काय झालं? 1, 0. सो सिलेक्ट काय केलं त्याने? D3 सिलेक्ट केलेला आहे 1 आणि 0च्या कंडिशनला. ज्या वेळेस दोन्ही पण मी इथे ऑन करेल आणि हा ऑफ करेल. हां, आता बघा कंडिशन चेक करा. मी काय केलं? X1, X0 ऑन केला आणि मुद्दाम हा डेटा 1 ठेवला आणि हा 0 ठेवला, तरी काय झालंय? आउटपुट 0 आलेलं आहे. कारण का? त्यांनी त्याच्या कंडिशननुसार 4:1 मक्सनुसार जेव्हा 1, 1 येते, देन इट शुड सिलेक्ट दी D4 इनपुट. हियर वी रिप्रेझेंट दी D4 ॲज X5. ठीक आहे, X5 ने आपण डिनोट केलेलं आहे. सो त्याने D4 सिलेक्ट करायला पाहिजे होतं, पण त्याने तो केला नाही. सो दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स? The mux working properly. That means as per the change of condition of select pins and the condition of input, it selects the corresponding input. The coil will select the corresponding input. So आपण इथे लेबल चेंज करू म्हणजे तुमचं कन्फ्युजन कमी होईल, कारण सगळीकडे रेड रेड मार्क्स दिसत आहे. सो आपण समजा याला लेबल केलं. एक मिनिट, सॉरी, PLC स्टॉप करते. येस, एंड सिम्युलेशन. आता याचं लेबलिंग चेंज करूया आपण. समजा मुद्दाम लेबल चेंज करण्याचं कारण असं, प्रत्येक तुम्हाला वेगळे वेगळे हे होताना दिसतात. X2, X3, X4, X5 पण झालाय. हा X6 घेऊ. ठीक आहे, X7 घेऊ, नंतर X8. लेबल चेंज केले हा, फक्त बाकी काहीच चेंज नाही केलेलं. कंडिशन आपल्या त्याच आहेत. X10, X11. ठीक आहे, आता रन केलं तर सो रन PLC सिम्युलेशन केलं, देन रन PLC. आता मला काय करायचं? पहिली कंडिशन सिलेक्ट करायची. वेन X1 अँड X0 आर ऑफ, म्हणजे याला मी पहिले काय करणार? ऑफ करणार. एक मिनिट, ऑफ, हा ऑफ आणि हा काय केला? ऑन केला. त्याने सिलेक्ट काय केला? D1 सिलेक्ट केला. ज्या मोमेंटला मी याला ऑफच आहे, ठीक आहे, हा काय केला? मी ऑन केला आणि हा जो होता तो ऑफ ठेवला, हा ऑन केला, तर आउटपुट जनरेट झाला, म्हणजे X3 सिलेक्ट झालेला आहे. सो आता जो आधीचा होता तो ऑफ केला. ठीक आहे, हा ऑन केला, हा ऑफच आहे आणि याला 1 दिली, तर त्याने काय केलं? X4 सिलेक्ट केला. म्हणजे बघा 0, 0 असेल आणि हा 1 असेल तर आउटपुट जनरेट होतोय.
1 असेल आणि हा 1 असेल तर तो सिलेक्ट होतोय. त्याच्यानंतर 1 0 कंडिशन आहे आणि हा 1 आहे, y0ला y0ने एक्सपोर्ट घेतलेला आहे. जेव्हा मी हे दोन्ही ऑन करेल आणि हा ऑफ करेल तरी सुद्धा त्यांनी काय केलं, X5 सिलेक्ट केलं. म्हणजे ऍट अ टाइम काय करतोय, मल्टिप्लेक्सर एक एक इनपुट बरोबर सिलेक्ट करतोय. तर कंडिशन काय आहे की इनपुट जर 1 असेल देन अँड देन युअर कॉईल विल गेट एनर्जाइज्ड. So selection of input, your D1, D2, D3 and D4 means X2, X3 and X4 and X5 must be 1. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. पुढचं एक इक्वेशन घेऊ. असंच तुम्हाला काय करायचंय, 1:4 मक्स डिझाईन करायचंय. हा, आधी तुम्ही घरी ॲज अ होमवर्क म्हणून प्रॅक्टिस करा. नाही समजलं तर मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन. इक्वेशन आहे आपल्याकडे y1 is equals to, okay, y1 is equals to a plus b plus c bar into d plus e, okay, and y2 is equals to f into g bar into h plus I, okay, and y1 into y2 is equals to q. हे आपलं इक्वेशन आहे. हे आपल्याला डिझाईन करायचं आहे. याचं लॅडर लॉजिक. पहिले तर मला काय करावं लागेल, y1चं लॅडर डायग्राम ड्रॉ करून घ्यावी लागेल. मग y2ची डायग्राम ड्रॉ करावी लागेल आणि मग y1 इंटू y2 करावं लागेल. सो लॅडर लॉजिक कसं असणार आहे, y1 इंटू y2 आहे म्हणजे काय की y1चं जे काही डायग्राम असेल, जे काही लॉजिक असेल ते इंटू y2 म्हणजे दोन्ही काय आले पाहिजे, सिरीजमध्ये आले पाहिजे. हा, y1चं लॉजिक इंटू y2चं लॉजिक बोथ शुड बी इन दी सिरीज. इन शॉर्ट मला काय आलं पाहिजे, इथे y1चं कंडिशन आली पाहिजे आणि y2ची. इंटू आलं म्हणजे काय, अँडिंग होतं, अँड ऑपरेशन होतं आणि अँड ऑपरेशन मध्ये आपण काय करतो, सिरीज मध्ये कनेक्शन्स परफॉर्म करत असतो. तर आपल्याला तेच करायचं आहे. त्यासाठी पहिले y1चं लॉजिक घ्यावं लागेल. y1चं लॉजिक काय आहे, इट सिम्पली परफॉर्म्स द ऍडिशन बिटवीन a प्लस b प्लस c प्लस c बार d प्लस e. सो हा ए आहे. ए म्हणजे काय की नॉर्मल स्विच आहे. ठीक आहे. बार असेल इथे पण जसं मग अशी सांगितलं 0 असेल तर नॉर्मली क्लोज स्विच घ्यायचा. ज्या इक्वेशन मध्ये वरती बार येतोय तिथे नॉर्मली क्लोज स्विच घ्यायचा. ज्या इक्वेशनला बार नाहीये ते नॉर्मली ओपन स्विच घ्यायचे. मग मी हा काय घेतला, पहिले नॉर्मली ओपन स्विच घेतला ए. ठीक आहे. त्याला काय प्लस बी आहे म्हणजे काय, ऑरिंग होतंय म्हणजे तो शंट मध्ये जाणार. हा झाला ए प्लस बी, परत प्लस आहे, प्लस काय सी बार डी. आता सी बार आहे म्हणून हा नॉर्मली क्लोज. मल्टिप्लिकेशन आहे इंटू डी. सो इथे हे दोन्ही सिरीज मध्ये येतील. ठीक आहे. हा झाला सी बार आणि हा झाला डी. परत प्लस काय ई, हा नॉर्मली ओपन स्विच. हे सगळे काय जाणार, शंट मध्ये कनेक्ट होणार. ठीक आहे. सो हे झालं पहिलं. हा झाला काय झाला तुमचा ऍक्च्युली y1 झाला. आता काय करायचं आहे, इंटू y2 म्हणजेच काय पुढे कनेक्ट करावं लागेल. पुढे काय आता f इंटू जी बार इंटू एच. इंटू आहे म्हणजे अँडिंग ऑपरेशन आहे म्हणजेच काय होणार, तो सिरीजमध्ये कनेक्ट होणार. सिरीजमध्ये कनेक्ट होताना बार आहे म्हणून हा नॉर्मली क्लोज स्विच घ्यायचा. सो हा झाला जी बार इंटू पुढे एच प्लस आय सांगितलंय. प्लस आय कोणाला आहे, यांना, सेकंड कंडिशनला. सो ह्या पूर्ण इक्वेशनला त्याने काय केलं, प्लस आय केलेलं आहे. सो मग ते केलं. पुढे काय येणार, फायनल आउटपुट क्यू. क्यू म्हणजे इथे मग तुमची कॉईल येणार. दिस इज नथिंग बट दी लॅडर लॉजिक फॉर दी
दिस इक्वेशन. आता हेच आपल्याला काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे. इम्प्लिमेंट करायचं आहे विनप्रो लॅडरमध्ये. सो आता कंडिशन्स आपल्याला चेक करायच्या आहे. कंडिशन्स काय काय चेक करायच्या आहे, की जर इक्वेशनमध्ये वाय कधी जनरेट होईल, वाय कधी ऑन होईल, म्हणजे हा याचा आउटपुट कधी 1 होईल, या पूर्ण सर्किटचा जो काही लॉजिकचा आहे याचा आउटपुट कधी 1 येणार आहे. सो कंडिशन काय लागतील मला, ए मस्ट बी 1. ठीक आहे, ए काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. बी ची कंडिशन काही असली तरी चालेल, बी 0 असला पाहिजे किंवा 1 असला पाहिजे, बिकॉज इट इज इन दी ऑरिंग कंडिशन. ठीक आहे, सो काय येणार, समजा ए मी काय घेतला, आता ह्याच कंडिशन्स आपण चेक करणार आहोत. ए काय घेतला मी, 1 घेतला, बी काय घेतला, 0 घेतला. ठीक आहे, त्यानंतर सी बार इंटू डी, म्हणजे समथिंग इंटू जे काय असेल, 0 असेल तर तो काय येतो, 0 येतो. समथिंग इंटू 1 असेल तर ते डिपेंड आहे, सी काय घेतो आपण. समजा मी सी घेतला, परत इथे 0 फॉर एक्झाम्पल. मग सी बार काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि डी घेतला 0, सॉरी डी घेऊ आपण 1. आणि हा इथे जो ई लावलेला आहे, ई ची व्हॅल्यू 0 घेऊया. तुम्ही काहीही घेऊ शकता त्याच्याप्रमाणे, फक्त आपल्याला काय करायचं, ऑरिंग आहे. तर सो यू नो व्हेरी वेल, अल्टरनेट कुठलाही एक इनपुट 1 असेल तरी आउटपुट 1 येतो, बिकॉज हिअर यू आर परफॉर्मिंग ऑर ऑपरेशन बिटवीन दिस ऑल दिस 4 लॉजिक. ठीक आहे, सो याच्यामध्ये ऑर ऑपरेशन आहे. सो अल्टरनेट कुठलाही एक इनपुट जरी 1 असेल तरी आउटपुट काय येतो, 1 येतो. सो आपण इक्वेशन मध्ये समजा पुटअप केलं, ए काय 1 आहे, प्लस बी ची व्हॅल्यू काय घेतली 0, प्लस सी बार काय आहे 0, सी काय 0 आहे म्हणजे सी बार 1, डी काय घेतलाय इंटू 1, प्लस ई काय घेतलाय 0. सो आन्सर काय येणार आहे, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1, 1 प्लस 0 1. सो आउटपुट काय झाला, 1 झाला. हा y1 जनरेट झालेला आहे. सेम वे आता हा 1 आहे, इथे पुढे काय केलेलं, सिरीज कनेक्शन आहे, म्हणजे अँडिंग ऑपरेशन आहे, y1 इंटू y2 आहे. मग y1 इंटू y2 जर समजा 0 आला तर आउटपुट काय आला पाहिजे, क्यू मस्ट बी 0. आणि 1 इंटू 1 असेल म्हणजे y2 पण काय आला पाहिजे, 1 आला पाहिजे, तर क्यू काय येणार तुमचा 1 येणार. सो म्हणजे आता आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची, एकदा 0 चेक करायची आणि एकदा 1 चेक करायची आहे. सो 0 कधी येईल, कोणते मी काय करणार, ही व्हॅल्यू जो आहे इथला लास्टवाला काय, हा तुमचा आय आहे. आय ची व्हॅल्यू कंपल्सरी मी काय करणार, 0 करणार, कारण तो ऑरिंगला आहे. ऑरिंगला जर 0 असेल आणि वरचं मल्टिप्लिकेशन पण 0 असेल तर 0 प्लस 0 इज ऑलवेज 0. ठीक आहे, हे प्लस आहे ना, ह्या प्लसमुळे काय होतं, हा शंटमध्ये जातो. या म्हणजे 0 यांचं मल्टिप्लिकेशन 0 आलं आणि हा इनपुट 0 असेल तर आउटपुट काय येतो, 0 येतो. मला पहिली कंडिशन 0 ची चेक करायची, त्यावेळेस आउटपुट काय झाला पाहिजे, 0च असला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी एफ, जी बार आणि एच काही घेतला तरी चालेल. हा, सो काय घेईल, समजा मी एफ ची व्हॅल्यू घेतली 0, जी घेतला 1 घ्या. ठीक आहे, आणि एच पण काय घेतला 1. सो आपण पुट करून बघू. सो जी बार काय आला, 0 झाला, एफ काय होता, 0 होता, आणि इंटू 1. सो 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 1, सॉरी 0 इंटू 1 0, प्लस आय इज 0. सो 0 प्लस 0, आन्सर काय आलं, 0 आलं. सो तुमचं हे पहिलं आन्सर आलेलं आहे. सो ही कंडिशन्स आपण 0 साठी चेक करणार आहोत. ठीक आहे, जेव्हा तुमचा हा y2 0 असेल बनवण्यासाठी, म्हणजे क्यू काय आला पाहिजे तुमचा, 0 आला पाहिजे, म्हणजे कॉईल काय झाली पाहिजे, डी एनर्जाइज झाली पाहिजे. नेक्स्ट कंडिशन मला काय करायचंय, आय 1 घ्यायचा आहे, बाकीच्या सेम कंडिशन घेणार. ठीक आहे, सो इथे आउटपुट काय आला होता, 0 आला होता, मल्टिप्लिकेशन 0 प्लस 1 काय येणार, 1 येणार. सो ही फक्त आय ची व्हॅल्यू आपण काय करणार, चेंज करणार आहोत सेकंड कंडिशनला, सो दॅट टू गेट दी व्हॅल्यू 1. सो इनिशियली माझं y1 मी काय कॅल्क्युलेट केलंय, कंपल्सरी 1 कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, आणि y2 ची व्हॅल्यू मी काय केली, चेंज केली, एकदा काय घेतली 0 घेतली आणि एकदा काय केली 1 केली. सो आउटपुट कसं होतं, चेंज डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू ऑफ y2, बिकॉज इट इज इन द सिरीज कॉम्बिनेशन और इट इज इन द इट परफॉर्म्स द अँड ऑपरेशन. सो 1 इंटू 0 इट विल बी 0, 1 इंटू 1 इट विल बी 1. ठीक आहे, सो दोन्ही कंडिशन्स आपण लॅडर लॉजिक मध्ये चेक करू. सो इक्वेशन मध्ये पहिलं तर काय होतं की आपल्याला
रंग ड्रॉ करायचे होते. ए नॉर्मली ओपन, बी नॉर्मली ओपन, सी नॉर्मली क्लोज्ड, डी नॉर्मली ओपन. सो आपण घेऊन टाकू. लेबल्स पण वेगळे वेगळे देऊया कारण सेपरेट इनपुट आहेत सगळे. सो पहिला x0 घेतला ॲज अ ए, त्यानंतर खालीच पुढे काय आहे x1 ॲज अ बी, देन नॉर्मली क्लोज सी दॅट इज x2 अँड सिरीजमध्ये त्याला काय नॉर्मली ओपन स्विच आहे x3. बरोबर, सर्किट बघा. नॉर्मली क्लोज नॉर्मली ओपन हा सी आणि डी म्हणून वर्क केला, सी आणि डी. त्यानंतर अजून एक काय नॉर्मली ओपन स्विच दॅट इज ई. ईला आपण इंडिकेट करतोय x4 ने. ठीक आहे, हे सगळे मला काय करायचे व्हर्टिकली कनेक्ट करायचे. त्याच्या आधी मला काय करावं लागेल एक आउटपुट लावून घ्यावं लागेल. सो मी काय घेतला y0 ॲज अ आउटपुट. ठीक आहे, एक मिनिट हा. आधी हॉरिझॉन्टलनी कनेक्ट करून घेऊया आणि नंतर व्हर्टिकल लाईन्स लावून घेऊया. ठीक आहे, हे कनेक्शन झाले म्हणजेच कोणती झाली आहे ए बी सी इंटू डी, सॉरी सी बार इंटू डी ई. ए बी सी बार इंटू डी ई. सेकंड काय करायचं आपल्याला आता एफ जी बार एच. जी बार म्हणजे काय नॉर्मली क्लोज स्विच घ्यायचा आहे. सो पहिले ते एफला नॉर्मली ओपन स्विच. सो x4 पर्यंत आले, पुढचं x5 इंडिकेट करू. ठीक आहे, नंतर नॉर्मली क्लोज स्विच x6 म्हणजे हा काय झाला एफ जी बार इंटू एच. एच परत नॉर्मली ओपन. सो x7 प्लस प्लस काय सांगितलंय आय. सो तो आय काय जाणार शंटमध्ये जाणार. सो x8. आता मला काय करायचे व्हर्टिकल लाईन्सने इथून कनेक्शन परफॉर्म करायचे. एक मिनिट. ओके, दोन्ही पण लॉजिक झालेले सेम. एफ जी बार एच आणि खाली आय घेतलेला आहे. आता दोन्ही कंडिशनसाठी पहिल्या कंडिशन्स काय होतं आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या कंडिशनला ए काय करायचं आहे 1 करायचं आहे, बी काय करायचं आहे 0 ठेवायचा आहे, सी बार म्हणजे तो काय करायचं आहे ऑनच ठेवायचा आहे 1च ठेवायचा आहे, डी जो आहे तो 1 करायचा आहे.
आणि ई काय करायचं आहे 0 करायचं आहे. म्हणजे बी आणि ई 0 ठेवायचे आहेत, बाकीचे सगळे 1 करायचे आहेत. ठीक आहे. सो PLC सिम्युलेशन रन PLC. ठीक आहे. सो आता मी काय सांगितलं A1 करायचं आहे, एक मिनिट, A1 B0 ठीक आहे. त्यानंतर सी काय पाहिजे 1 पाहिजे, तो ऑलरेडी ऑनच आहे. नंतर डी काय पाहिजे 1 पाहिजे, तो पण 1 केलाय. ठीक आहे. त्यानंतर ई काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजे, म्हणजे हा काय करायचा आहे ऑफ करायचा आहे. सो काय आला 1, याची व्हॅल्यू 0, याची व्हॅल्यू 1, 1 आणि हा 0. सो काय आला इथे 1 प्लस 0 इज इक्वल्स टू 1 प्लस 1 इंटू 1, that will be 1. So 1 plus 1, 1. 1 plus 0, 1. So इथला आउटपुट काय आला 1 आलेला आहे. ठीक आहे. सो हा आउटपुट 1 गेल्यानंतर पुढे कंडिशन काय करायची आपल्याला चेक करायची की पहिले आउटपुट 0 आला पाहिजे. तर आउटपुट 0 साठी I0, F0, G1 आणि H1 करायचं आहे. I0, F0. सो I0च आहे. ठीक आहे. F0 करायचा आहे, ऑफ करायचा. ठीक आहे. जी काय करायचं आहे 1 करायचा आहे, म्हणजे जी बार आहे. ठीक आहे. तो 1च आहे ऑलरेडी. आणि एच काय करायचं आहे 1 करायचं आहे. सो H1 करायचं आहे, म्हणजे हा ऑन करायचा आहे. सो आउटपुट काय आला Y0 फायनल आउटपुट काय झाला 0 झाला. ठीक आहे. ज्या मोमेंटला मी I1 करेल मला आउटपुट काय झाला पाहिजे जनरेट झाला पाहिजे, म्हणजे तुमचा क्यू काय आला पाहिजे 1 आला पाहिजे. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड झालेली आहे. ही कंडिशन नुसार म्हणजे हे इनपुट आणि हे इनपुट घेऊन आपण काय केली कंडिशन सॅटिस्फाय केली दॅट क्यू बिकम्स इक्वल्स टू 0. दॅट मीन्स कॉइल गेट डी एनर्जाइज्ड. वेन आय मेक 1 I is equals to 1, then I should get output as Q is equals to 1, because वरचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 0 आलंय, 0 प्लस 0 0 येतं आणि इथे काय होतं 1 येतं. 1 इंटू 0 काय झाला 0 झाला. आता मला काय करावं लागेल 1 इंटू 1, म्हणजे याचा आउटपुट काय आला पाहिजे 1 आला पाहिजे. सो 0 प्लस 1 काय येईल 1 येईल आणि 1 इंटू 1 काय जाईल 1 यायला पाहिजे. म्हणजे इथे मला काय करावं लागेल ऑन करावं लागेल. ऑन केला तुमचा आउटपुट काय झाला 1 झाला. ठीक आहे. सो कंडिशन्स आपण काय केलं सॅटिस्फाय करून बघितल्या, चेक केला. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? अशा प्रकारचे लॉजिकल एक्सप्रेशन जर समजले ना तर 100% तुम्हाला कुठेच इश्यू येणार नाही. अजून एक प्रकारे हीच इक्वेशन आपण दुसऱ्या पद्धतीने पण हे करू शकतो, परफॉर्म करू शकतो. ते पण मी तुम्हाला दाखवते की हे सेम इक्वेशन कसं डिझाईन करता येईल. सो या पद्धतीने आपण डिझाईन केलं होतं, बरोबर आहे. दुसरा एक मेथड जी आहे ती इथंच डायरेक्टली दाखवते की पहिले काय करायचं सेपरेट Y1 जनरेट करून घ्यायचा, नंतर Y2 जनरेट करायचा आणि मग खाली सिरीज कॉम्बिनेशन घ्यायचं. सो Y1 साठी आपण इक्वेशन हे काय घेतलं होतं, एक काम करून येतं तेच ओपन करू आपण. इक्वेशन ओके हेच आहे. ठीक आहे. सो आता इथले मी काय करते कंपोनेंट्स रिमूव्ह करून घेते. हॉरिझॉन्टल लाईन टाकून घेते. ठीक आहे. हा पहिला काय झाला तुमचा Y0, किंवा आपण याच्यामध्ये लँग्वेजमध्येच आता घेऊया की Y1 घेतलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल याला इंडिकेट केलं Y1 इंटू Y2 आहे ना. सो Y1 घेतला, त्यानंतर सेकंड रंगला मी काय करणार Y2चं लॉजिक डेव्हलप करू शकते. Y2चं लॉजिक काय होतं F, म्हणजे पुढचं घेऊया X3 X4 X5 F इंटू G बार. सो क्लोज स्विच. सो F इंटू G बार म्हणजे X6, नॉर्मली क्लोज स्विच घेतला G बार साठी, आणि H सो X7. ठीक आहे.
पुढे त्याचा आधी कॉईल कनेक्ट करून घेऊ Y2 हॉरिझॉन्टल लाईननी कनेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर याला काय केलेलं आहे, F इंटू जी बार इंटू एच हे पूर्ण ब्रॅकेटमध्ये होतं आणि त्याला काय होता प्लस आय होता. सो आय काय होता शंटमध्ये होता किंवा प्लस होता म्हणजे ऑरमध्ये म्हणजे शंटमध्ये कनेक्ट करायचं. नॉर्मली ओपन स्विच घेतला X8 तो ऑरला कनेक्ट केला. ठीक आहे. सो इथून मला काय करायची व्हर्टिकल लाईन कनेक्ट करायची. ही हॉरिझॉन्टल लाईन. सो हे लॉजिक झालं. ठीक आहे. Y1 Y2 झाला. तिसरं काय आपल्याला Y1 इंटू Y2 इज इक्वल्स टू Q. मग मी तिसरं रंग घेणार की Y1 जनरेट झाल्यानंतर Y2 मग Y1 इंटू Y2चं मल्टिप्लिकेशन. मग इथे Y1 घेतला. नंतर इथे काय घेणार मी Y2 घेणार इज इक्वल्स टू काय येणार माझा इथे इनपुट आउटपुट Y3 म्हणजेच Q. हॉरिझॉन्टल लाईनने कनेक्ट करूया. ठीक आहे. सो आता काय करायचे परफॉर्म करायचे PLC सिम्युलेशन. आणि रन PLC. एरर कशात आला W10 हॅज ओपन कॉन्टॅक्ट इथे आलाय का. एक मिनिट. ओपन कॉन्टॅक्ट झालेला आहे. ठीक आहे. PLC रन केलं. इथे मग अशी ओपन कॉन्टॅक्ट एक लाईन ड्रॉ झाली होती इथे त्याच्यामुळे तो ओपन कॉन्टॅक्ट होऊन गेला होता. आता मला काय करायचंय पहिले याचं इनपुट काय आलेलं आहे बघा चेक करा. X0 1 झाला. X1 0 आहे सो 1 प्लस 0 1 आला. ठीक आहे. हा 1च आहे आणि हा 1 आहे सो 1 इंटू 1 1 आला. सो 0 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 आउटपुट काय आला 1 आलेला आहे. ठीक आहे. Y1 1 आहे पण Y2 काय आहे इथे काय झालं हा 1 इंटू 1 इंटू 0 सो याचा आउटपुट काय झाला 0 झाला. सो 0 प्लस 0 काय झाला Y2 0 झाला. सो 1 इंटू 0 1 इंटू 0 जो Y1 इथे ऑन झालेला तो इथे तुम्हाला डिस्प्ले होते बघा आणि जो Y2 ऑफ आहे तो ऑफच आहे इथे. ठीक आहे. सो म्हणजे काय झालंय की ही प्रोसेस परफॉर्म केल्यानंतर जो काही आउटपुट आहे तो आपण ॲज अ इनिशियलाइज करू शकतो ॲज अ स्विच म्हणून इकडे पण. ठीक आहे. सो तोच इथे दाखवलाय तो ॲज अ 1 झाला. सो 1 इंटू 0 0 झालाय आउटपुट. समजा मी याला ऑन करायचं असेल तर मला काय करावं लागेल सिम्पली Y2चा Y3 ला जर ऑन करायचं असेल तर Y2 पण काय असला पाहिजे 1 असला पाहिजे म्हणजे 1 इंटू 1 काय येणार 1 येणार. सो मी काय त्यासाठी सिम्पली काय करेल हा जो शंटमध्ये त्याला मी ऑन करते. ऑन केल्यानंतर काय झालं बघा Y2 ऑन झाला. ॲट द सेम टाइम तुम्हाला इथे Y2 ऑन झालेला आहे. सो 1 इंटू 1 Y3 ऑन झालाय. क्लिअर समजतंय. सो याप्रमाणे पण तुम्ही काय करू शकता डिझाईन करू शकता. म्हणजेच काय की आधीचा आउटपुट तुम्ही इकडे काय केला इनिशियलाइज केलेला आहे ॲज अ स्विच म्हणून ॲज अ इनपुट म्हणून आणि मग फायनल आउटपुट तुम्ही जनरेट करू शकता. सो ह्या कंडिशनने पण कोणतेही इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता की मल्टिपल इक्वेशन्स दिले आणि लॅडर लॉजिक तुम्हाला विचारले किंवा इनफॅक्ट क्वेश्चन असे विचारले जाऊ शकता की
एरर फाइंड आउट करा लॅडर लॉजिक मधला. लॉजिक बरोबर आहे की नाही, एखादी डायग्राम असेल, लॅडर लॉजिक असेल आणि त्या लॅडर लॉजिक मधलं तुम्हाला एरर फाइंड आउट करावं लागेल. तर त्यावेळेस असं तुम्हाला इक्वेशन सॉर्ट आउट करावी लागतील की बरोबर इम्प्लिमेंट झालेलं आहे की नाही, बरोबर कनेक्शन झालेले आहे की नाही. सो याप्रमाणे स्टडी करायचंय. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरता सफिशियंट आहे.